रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या टॉपिकमध्ये बऱ्याच वेळेला जे क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन्स असतात. तर त्या क्वेश्चनमध्ये आपण एक जनरल क्वेश्चन घेऊया. मी ते क्वेश्चन लिहिला पण त्याचे आन्सर्स लिहिलेले नाहीत. काय होतं, पेपरला क्वेश्चन ज्या वेळेला येतो त्यावेळेला क्रोमोझोमचे नंबर दिले जातात एखाद्या सेलमध्ये. आता इथं रूट सेल दिले, म्हणजे बघा, इफ द क्रोमोझोम नंबर ऑफ रूट सेल असं दिलं आहे. इथं काही असू शकतं, म्हणजे पोलन ग्रेनचे असतील किंवा एक सेलचे असतील, अँटीपोडल सेलचे असतील, कुठलेही असतील इथं दिलेले. ओके, यापैकी कुणाचेही क्रोमोझोम इथं दिलेले असतील आणि ऑप्शनमध्ये आन्सरमध्ये तुम्हाला यापैकी कुणाचेही विचारले जातील. म्हणजे बघा, जर हाच क्वेश्चन मी रिपीट करतो, इफ द क्रोमोझोम नंबर ऑफ पोलन ग्रेन इज डॅश, व्हॉट विल बी द क्रोमोझोम्स इन इंडोस्पर्म, इंटेग्युमेंट, न्यूसेलस, काहीही. किंवा इफ द क्रोमोझोम नंबर ऑफ स्टेम सेल ऑर लीप इज डॅश, व्हॉट विल बी द क्रोमोझोम्स इन, यापैकी काही विचारलं जाईल. लक्षात येतं का बघा. मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे की डिप्लॉइड कोण आहे, हॅप्लॉइड कोण आहे आणि ट्रिप्लॉइड कोण आहे. ओके, एकदा का तुम्हाला क्रोमोझोमची संख्या मिळाली तुम्ही इझिली एक्सप्लेन करू शकता किंवा कॅल्क्युलेट करू शकता. बघा, इफ द क्रोमोझोम नंबर ऑफ रूट सेल, आपल्याला काय दिलंय, रूट सेल, प्लांटच्या रूटच्या सेलमधल्या क्रोमोझोमची संख्या आपल्याला दिली 14. देन व्हॉट विल बी द क्रोमोझोम्स इन. आलं का लक्षात. मी सगळं क्युम्युलेटिव्ह एकत्रच लिहिलंय, क्वेश्चनमध्ये कसंही विचारलं जाऊ शकेल. ह्या एका क्वेश्चनवरून तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन सोडवू शकता. ओके, तर आता बघा आपण ह्या सगळ्यांची काढूया. इफ द क्रोमोझोम नंबर ऑफ रूट सेल, आपल्याला दिलंय काय, रूट सेल. मग आता रूट सेल जे आहे, ह्या रूट सेलमध्ये क्रोमोझोम्स नंबर आपल्याला दिलेत 14. सो आपल्याला हे माहीत पाहिजे की रूट इज अ सोमॅटिक, सो इट हॅज डबल सेट ऑफ क्रोमोझोम दॅट इज डिप्लॉइड. सो 2n इज इक्वल टू 14. मग आपण काय करूया, इथं 2n इज इक्वल टू 14 असेल तर आपण हॅप्लॉइड काढून घेऊया लगेच. सो हॅप्लॉइडमध्ये 14 डिवायडेड बाय 2 होईल आणि हॅप्लॉइड किती येतील, 7. मग आता याच्यावरून जर हॅप्लॉइड 7 असतील, डिप्लॉइड 14 असतील, तर मग ट्रिप्लॉइड किती असणार आहेत. ट्रिप्लॉइड काय असतील आता, 3n इज इक्वल टू 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21. ओके, सो इथं तुम्हाला 3 व्हॅल्यूज मिळाल्या. एक मिळाली डिप्लॉइड, तुम्हाला अगोदरच दिलेली आहे. सेकंड हॅप्लॉइड आपण काढली आणि ट्रिप्लॉइड काढली. आता फक्त ह्याच्यातले कोण कसे आहेत बघूयात. बघा, पोलन ग्रेन जे असतात हे पोलन ग्रेन्स हॅप्लॉइड इन नेचर. एक सेल जी आहे, एक सेल अगेन हॅप्लॉइड इन नेचर. अँटीपोडल सेल्स अगेन हॅप्लॉइड इन नेचर. सिनर्जिड्स आर अगेन हॅप्लॉइड इन नेचर. त्याच्यानंतर एंडोस्पर्म जो आहे, ट्रिपल फ्युजन लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. ट्रिपल फ्युजन आहे 3n. ओके, इंटेग्युमेंट्स आर डिप्लॉइड इन नेचर. त्याच्यानंतर न्यूसेलस अगेन डिप्लॉइड इन नेचर. अँथर वॉल परत एकदा लक्षात राहू द्या, अँथर वॉल डिप्लॉइड असते. त्याच्यानंतर स्टेम सेल डिप्लॉइड, कारण सोमॅटिक आहे. लीफ सोमॅटिक आहे. फ्लॉवर जरी विचारलं तरी फ्लॉवर सोमॅटिक आहे, म्हणजे फ्लॉवरचे कोरोला, कॅलिक्स वगैरे ते सुद्धा डिप्लॉइड असणार. ओके, मग आता फक्त काय करायचं, तुम्हाला एनची व्हॅल्यू माहिती आहे. 2n म्हणजे कोण, 3n म्हणजे कोण, जस्ट पुट करत चला. पोलन ग्रेन जे आहेत, पोलन ग्रेन n म्हटल्यानंतर पोलन ग्रेन येतील 7. एक सेल जे आहे, एक सेल परत एकदा 7. त्याच्यानंतर अँटीपोडल सेल, त्याच्यामधले क्रोमोझोम 7. सिनर्जिड्स, त्याच्यामधले क्रोमोझोम 7. एंडोस्पर्म जो आहे तो एंडोस्पर्म 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21 आपण मगाशी काढल्या पद्धतीनं. सो इट इज 21. त्याच्यानंतर आहे इंटेग्युमेंट्स 2n दॅट इज 14. त्याच्यानंतर न्यूसेलस 2n दॅट इज अगेन 14. दॅट इज नंतर अँथर वॉल जो आहे तो पण 2n 14. स्टेम सेल 14 आणि लीप विचारलं आपल्याला तर लीपसुद्धा 14 असणार आहे. ओके, सो अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवताना तुम्हाला फक्त लक्षात आलं पाहिजे किंवा लक्षात पाहिजे की डिप्लॉइड कोण असतं प्लांटमध्ये, डिप्लॉइड कोण असतं, हॅप्लॉइड कोण असतं आणि ट्रिप्लॉइड कोण असतं. कसाही क्वेश्चन येऊ दे तुम्ही व्यवस्थित सोडवू शकता. क्वेश्चन शांत वाचायचा, काय दिलंय ते बघायचं आणि तुम्हाला काय विचारलंय ते जस्ट पटपट एक्सप्लेन सोडवायचं आणि ऑप्शन चूज करायचा आहे त्यातला.